नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. झालं का जेवण? आणि जेवणात काय काय केलं सांगा कमेंटमध्ये. आमचं जेवण झालं बघा. भाजी तेवढी केली, भाकरी सकाळच्याच होत्या. भाजी थोडीशी केली, मेथीची भाजी आणलेली त्या दिवशी बाजारातून, तशीच फ्रीजमध्ये ठेवलीत नीट करून. त्याचीच भाजी बनवली, सुकी भाजी केली आणि तीच खाल्लं भाजी. आणि सकाळच्या भाकरी होत्या. आणि काय करायचं मेन म्हणजे वारण वायटुळण पाऊस थोडाच, म्हणजे पाऊस तर कुठं लय मोठा आला, पण उगाचच भीती घातली पावसानं. त्याच्यामुळं पावसानं घाणा केल्यामुळं गॅसची टाकी सोडवली होती, तीच जोडून दिली. पण आणि भाजी तेवढी कर म्हणलं. आता भाकरी होत्या तशा शिल्लक, अजून पण जेवण करून 1-1.5 भाकर राहिली याच म्हणलं. आता सकाळच्या भाकरी येत्या ते एक बरं झालं म्हणलं. आणि सरपण बी आणाय गेली वर, तिकडं भुईमुगात गेली, तिकडून तशी आलती नंदा काकूच्या तिकडून भुईमुगात आली. भुईमुग बघितला आणि पुन्हा म्हणलं सरपणच काढावा. त्यांना म्हणलं जावा अनुला घेऊन घरी आणि दावं घेऊन या जावं म्हणलं. पुन्हाच्याला मी तोपर्यंत सरपण ही हातानं मोडतंय तेवढं मोडलं, कुराड दावं घेऊन आलं ते. पुन्हा मग भारा घेऊन आली. सरपण बी भरपूर आणलं. आता उद्या सणसुद्धा आहे, सणाला उद्या पोळ्या करायच्या. आणि मेन म्हणजे ह्यांच्या ते सांगोलच्या मामा आहेत, ती येतो म्हणले. ती म्हणजे मीच म्हणलं या आता सणासुदीला, त्यांच्या भयाला सुट्टी लागली. म्हणलं या उद्याच्याला पाडव्याला पोळ्या खायलाच या म्हणलं इकडं, मी करते म्हणलं स्वयंपाक. म्हणून सकाळ लवकर उठून स्वयंपाक करायचा आहे. कांदा ही करून ठेवला आहे आत्ताच, भांडी घासून ठेवले ते आत्ताच, काही टेन्शन नाही. उद्याच्याला फरशी पुसून घेतली, हॉल पुसला, ती मधली खोली पुसली, कट्टा सगळा पुसून घेतला. तिकडून आल्यावर बी भरपूर काम केलं. वायरू कायदा सुटलं त्यातच बहुतेक मी त्यावेळेसच मी पुसून घेत होती. घेतलं पुसून करून. आणि नंतर म्हशीची तेवढी आपल्या एका धार काढली, फ्रीजमध्ये दूध ठेवलं. होतं ते शिळपाका खाल्लं म्हणलं. आता बाहेर बी म्हणलं आता चिरचिर तोपर्यंत टिपकायचं, दूध काढते तोपर्यंतच टिपकायला लागलं होतं. कसं तरी एक दूध काढलं म्हणलं तोपर्यंत कर मग इथं काय तर थोडी कशाची तर आमटी नाही म्हणलं, भाजी आहे नीट केलेली सुकून जाते, मग भाजीच केली मेथीची. मग जेवण बिवण झालं, आता झोपायचं आहे. आणू ह्या का तिथं आणू झोपली सोफ्यावरच, इकडे हातरून टाकले पण इकडं काय झोपली नाही. बाई अंकित आणि गुडी झोपली. ती त्यांचं पप्पा गेले ते कुठं बाहेर, ते काय आलं नाहीत अजून. म्हणलं तुमचं झालं का नाही जेवण बघावं. जेवण तसं लवकरच झालं आमचं बरं का, पण उशीर बसली होती. ते फोन ही लावला होता ह्यांच्या मामीला, तिकडं बोलत होती, त्याच्यामुळं वेळ झाला. म्हणलं आता भांडी हे सगळं आवरून घेतलं अगोदर, आता मग निवांत बसली बघा. आणि जरी झोपायचं जेवण केलं म्हणलं तरी बी झोप लागत नाही, थोडा वेळ तरी माणूस जागं राहतेच. सकाळी लवकर उठायचं म्हणल्यावर शक्यतो झोपणं लवकर जरुरीचंच आहे, कारण नंतर उशिरा झोपलं का सकाळी लवकर जाग येणार नाही. सकाळी लवकर उठून गुढी ही उभा करायची. बाजारात आणलंय सगळं त्यांनी बरं का, हार डाळगोळ सगळं ध्यानानं आणलं. या येऊन जाऊन सकाळ सकाळी नैवेद्य असतो, कुणाच्यात असतो का नसतो सांगा. गुढीला गुढी उभा केल्या शेवाळ्याचा भात असतो, तर तुमच्याकडे असतो का नसतो कमेंटमध्ये सांगा. कारण आमच्या ह्या भागात तर असतंय बरं का. पोळीचा नैवेद्य दाखवेपर्यंत अगोदर गुढी उभा केल्या शेवाळ्याचा भात करून नैवेद्य दाखवायचा असतो. आणि साखर नाही गूळ आणि लिंबाचं ते तुरा असतो का, काय म्हणतात त्याला, कडू असतं बघा ते फुलं, कडुलिंब त्याचा तुरा असतो, म्हणजे फुलं असते ती ना, ती हे करायची एकात मिसळायची फुलं तोडून, आणि गुळाचं खडं बारीक करून त्यात मिसळायचं, आणि ते गासभर तर उद्या खायला लागतं गुढी उभा केल्या. मग तुमच्याकडं असं असते का नसते पद्धत सांगा. आणि गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षातला पहिला सण. नवीन वर्ष म्हणजे आपलं मराठी महिन्यातलं नवीन वर्ष, पहिला महिना. आता उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे आपल्या मराठी महिन्यातलं. आणि सगळीजण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ह्यालाच देते या 1 जानेवारीला. तर माझ्याकडून बघा तुम्हाला उद्या पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी वर्षातला पहिला दिवस
मराठी महिन्यातला, मराठी वर्षाचा पहिला दिवस आहे. तर सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. पुरणपोळ्या करा, गोड गोड बोला, गोड गोड खावा आणि नवीन वर्ष तुमचं सुख समाधान समृद्धी सुखाचं जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. तर नवीन वर्षात तुम्हाला भरभराटी येऊ. काही संकट असलं तर मागच्या वर्षातच आजच्या आजच खलास होऊन जाऊ द्या आणि उद्यापासून नवीन दिवस उजळू द्या. असं मी देवाकडं मागणं मागते. सगळ्यांचं चांगलं होऊ द्या आणि त्याच्या पाठीमागं माझं होऊ द्या, अशी माझी पहिल्यापासूनच भावना आहे. त्यामुळं देव माझं चांगलं करतो. कुठंतरी थोड्या नड्या अडचणी असतात, त्यात थोडं गैरसमज असतात, थोडे दिवसापुरतं असतात. मस्त वाटत होतं, माझं विचार कुठं जात होतं की आता कुठं जाऊन विषय थांबल, कुठं नाही, पुन्हा ही विषय थांबलच का नाही, तुटल, लय मनात विचार होतं. पण तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर आशीर्वाद होता. देवाची ती म्हणते की नाही, देवाचा पण आशीर्वाद होता, देवाचं माझ्याकडे लक्ष होतं. त्याच्यामुळं ह्या रुटीनला माझी गाडी आली आणि सगळं चांगलं चालू झालं. तर अजून काय पाहिजे आयुष्यात? चांगलंच म्हणायचं. आपल्या नशिबानं आपलं चांगलं केलं, चांगलंच आहे म्हणायचं. बरोबर आहे का नाही? जाऊ द्या. गुढीपाडव्याचा सणाच्या पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पुरणपोळी खावा, नंतर गुळवणी करा, येळवण्याची आमटी करा. काय काहींच्या इकडे येळवण्याच्या आमटीला शेक म्हणते ती खावा. पुन्हा भात खावा, भजी करा, पापड्या करा, सगळं पाचीपकवान करून खावा नवीन वर्षाच्या आनंदात. बरोबर आहे का नाही? मी तर करणार आहे. म्हणजे मी सकाळी लवकर सण करायला उरकायचं नाही म्हणून मी अर्धी तयारी आत्ताच करून ठेवली आहे. भांडी घासून पुसून लुसून गॅस व्यवस्थित ठेवला आहे. म्हणजे गॅसवर काय नुसती भाजीच केली ती मगाशी, पण ज्यावेळेस मी फरशी पुसून काढली का त्यावेळेसच पुसून काढला होता गॅस. त्यात भाजी केली नंतर, त्याच्यामुळं काय घाण झाला नाही. आता उद्या उठल्या इटा तेवढ्या धुवून घ्यायच्या चुलीच्या आणि त्याच्यावर आपली डाळ शिजू घालायची माती लावून पातेल्याला. कारण डाळ शिजायला वेळ लागतो आणि ती कायली म्हणे पातेलं काळं भंगार होईल त्याला घासाय नेट. ती काय झालं, काल ह्यांनी तसंच पातेलं ठेवलं काळं भंगार, घासूस तर मनकाट दुखायला लागलं. त्याच्यामुळं सकाळ उद्या लवकर उठायचं. नाही म्हणलं तर सकाळ 9 वाजेपर्यंत तर सण व्हायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? सण सुद्धा लवकर झाला उन्हाच्या आधी म्हणजे बरं असतं. आणि चुलीवर करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळं लवकरच करणं गरजेचं आहे. लवकर करल तेवढं बरं आहे. तर आता काय अजून काय असतंय गुढीपाडव्याला? हार असतात आहे. तर हार आणल्यात आहे बघा ह्यांनी पोरींला 3 हार, गुढीला 1, असं 4 हार आणल्यात या. कसं किलो आहे तर काय मला नाही तर माहिती, पण हार आणल्यात या. साखरेचा हार आणल्यात आहे. काही जण गुढीला खोबऱ्याचा खारकीचा हार असतोय बघा, ती घालते. ते आमच्याकडनं ज्यावेळेस पहिला गुढीपाडवा असतो का नाही त्यावेळेस हारघाटी अशी असते बहुतेक गुढीपाडव्याला. नाही बरं, गुढीपाडव्याला शक्यतो माहेरी जाते ती पहिल्या ना. कसं असतंय कसं नसतं तुम्ही सांगा कमेंटमध्ये. मला पण काय आठवण झालं आहे. तर चला, मला बी झोप यायला लागली या. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. आणि ती काय म्हणते ती शीट ड्रीम म्हणजे चांगली स्वप्न बघा आणि उद्याची सकाळ सगळ्यांची आनंदी सुखदायी जाऊ द्या.